नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाणे महापालिकेच्या मराठी वेबसाईट बरोबरच गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहांच्या स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्याचा ठाणे महापालिका प्रशासनाचा निर्णय। मलंग गडावरील सुविधांसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार। पायऱ्यांची दुरुस्ती आणि समाज मंदिरासाठी खासदार निधीतून 30 लाख रुपये जाहीर। आणि गावदेवी मैदान येथील उपलब्ध जागेत भुयारी पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, महापौर संजय मोरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महापालिकेची वेबसाईट कुणी ऑपरेट करायची हा वाद मिटल्यानंतर पुढील आठवड्यात वेबसाईट मराठीत खुली होणार असून त्यानंतर महिन्याभरात पालिकेचं न्यूज पोर्टलही सुरू होणार आहे। गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहांच्या स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्याचा निर्णयही पालिकेनं घेतला असून ही सारी महत्त्वाकांक्षी कामं न्यूजमॅक्स ही कंपनी करणार आहे। ठाणे महापालिकेची वेबसाईट गेल्या 2.5 वर्षांपासून न्यूजमॅक्स कंपनी अपडेट ठेवत आहे। या कामासाठी टेंडर काढल्यानंतर न्यूजमॅक्सच्या हातून हे काम जाण्याच्या मार्गावर होतं। त्यावरून बराच वादंगही झाला होता। मात्र खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल न्यूजमॅक्सच्या कामामुळे प्रभावित झाले असून त्यांच्याकडेच पालिकेच्या वेबसाईटची सूत्र सोपवण्याचा निर्णय झाला आहे। साईटच्या मराठी व्हर्जनचं काम जवळपास पूर्ण झालं असून पुढील आठवड्यात ते सुरू होईल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। वर्तमानपत्रांचं न्यूज पोर्टल असतं तसंच ठाणे महापालिकेचंही पोर्टल उभारण्याचं काम न्यूजमॅक्सला देण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये नागरिक सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला। स्थानिक नगरसेविका वर्षा पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून हा शुभारंभ करण्यात आला। वर्षा पाटील यांच्या नगरसेवक निधीतून ही कामं करण्यात येणार असून यावेळी आनंद इंदुलकर, हरी मेजार तसंच सोसायटीतील यशवंत लाड आणि इतर नागरिक उपस्थित होते। या कामांतर्गत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। चालतील 2-3 आणखी चालतील। उपस्थित आहेत। आपलं भाग्य असं आहे की आपले गावित साहेब मलंग गडावरील पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून 30 लाख रुपये देण्याबाबतचं पत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांना दिलं आहे। मलंगगड यात्रेच्या निमित्तानं सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण येथील मलंगगडाला मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली। कल्याणपासून 11 किलोमीटर अंतरावरील मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचं श्रद्धास्थान आहे। मलंगगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या पायऱ्यांची दुरावस्था
झाल्यानं भाविकांचे प्रचंड हाल होतात। याची दखल घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून 30 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। त्याचप्रमाणे मलंगगड येथील शिव मंदिर परिसरात अद्ययावत समाज मंदिर हॉल बांधण्यासाठी देखील खासदार निधीतून 30 लाख रुपये देण्याबाबतचं पत्रही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे। यासाठी श्रीकांत शिंदे यांचा मलंगगड परिसरातील नागरिकांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। लोकमान्य नगर येथील साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। दर दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक महिला उपस्थित होत्या। दरम्यान काल रविवार या सुट्टीच्या दिवसाचं औचित्य साधून दीपेश मोरे प्रस्तुत श्री खंडेरायाचा महिमा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्येही नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला। ठाणे शहरात असलेली पार्किंग व्यवस्था, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे शहरात कायमस्वरूपी पार्किंगची व्यवस्था व्हावी अशी ठाणेकरांची सातत्याची मागणी आहे।
ही मागणी विचारात घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून गावदेवी मैदान येथील उपलब्ध जागेत भुयारी पार्किंग व्यवस्था आणि त्यावर खेळाचं मैदान उपलब्ध केल्यास नागरिकांना मैदान उपलब्ध होईल, तसंच पार्किंग समस्या सुटण्यास मदत होईल। या दृष्टीने गावदेवी येथील पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात यावी असं पत्र महापौर संजय मोरे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिलं आहे। ठाणे शहराचं नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे, तसंच लोकसंख्येतही वाढ होत आहे। ठाणे शहराबरोबरच नव्यानं वसत चाललेल्या घोडबंदर परिसरातील नागरिकही नोकरीधंदा, शाळा, कॉलेज आणि इतर कामांसाठी ठाणे स्थानक परिसरात येताना चारचाकी, दुचाकी वाहनं घेऊन येतात, परंतु ठाणे स्थानक परिसरातील पार्किंग व्यवस्था विचारात घेतली तर ती अत्यंत अपुरी पडत आहे। या परिसरात पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत ठाणेकरांकडून सातत्याची मागणी होत आहे। या पार्किंग समस्येवर उपाय म्हणून गावदेवी मैदान येथील उपलब्ध जागेत भुयारी पार्किंग व्यवस्था आणि त्यावर खेळाचं मैदान केल्यास नागरिकांना मैदानही उपलब्ध होईल आणि पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटेल, त्यामुळे नागरिकांना त्याचा दुहेरी फायदा मिळू शकेल। याबाबत आवश्यक ती पाहणी करून गावदेवी येथे भुयारी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू करावी, असं महापौर संजय मोरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।